त्यांनी दोन पत्रकारांना धक्काबुक्की केली, काही जातीवाचक शिवा वगैरे दिल्या। कोणत्याही परमिशन नसताना ही कंपनी इतके वर्ष चालली कशी? तर ते देनवर। आता कोणकोणत्या डिपार्टमेंटला का देण दिल्या, जो कोणी राजकीय पक्षाच्या तो भाजप युवा मोर्चाच्या काही आजी माजी पदाधिकारी राहिलाय आणि आताही पदाधिकारी, म्हणजे राजकीय वर्दस्त सत्ता जे जनतेने तुम्ही आम्ही दिली यायले हे अवैधरित्या काम करण्यासाठी असे म्हणायला हरकत नाही। हे लोकांच्या आरोग्यासोबत खेळत आहेत। त्याच्यात जे कोणत्या डिपार्टमेंटनी देण घेऊन ह्या कंपन्या सुरू ठेवल्या त्यांचे परिवार या उमरेड शहरात राहतात। मग जे कोणते डिपार्टमेंटचे अधिकारी आहे त्यांच्याही परिवाराला त्याच्या काही त्या प्रदूषणाचा इफेक्ट त्यांच्या फॅमिलीत नाही पडणार का? महत्वाचा विषय की हे सगळं अनलिगल पद्धतीने चालत असताना याच्यावर कोणत्याही डिपार्टमेंटनी काहीही हे नाही केलं। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आज विषय आम्ही घेऊन आलो, जो विषय वारंवार आम्ही सातत्याने एक 4-5 वर्षापासून मांडतो आहे, ती म्हणजे अवैधरित्या चालणाऱ्या MIDC मधल्या टायर कंपन्या। ज्या टायर कंपन्याच्या धुरामुळे BC नाक्यापासून अख्खा बायपास एरिया इफेक्टेड आहे आणि ज्या संदर्भात वारंवार काही संघटनांनी उल्लेख करायचा झाला तर जगदीश वैद्य जे विकास मंच नावानी जबुन्निसाताई शेखच्या संघटनेच्या माध्यमातून बरेचदा डेप्युटेशन देण्यात आले लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून, की त्या धुरामुळे इतका त्रास होता तिथे की कितीतरी पेशंट ह्यांना दमाच्या प्रॉब्लेम्स, डोळ्याच्या प्रॉब्लेम्स, काही याच्यात तर लोकांचं असं म्हणणं पडलं की कॅन्सर जे पेशंट असतात किंवा आहेत झाले ते त्यांनाही त्या धुरामुळे खूपसा प्रभाव पडलेला। महत्वाचा विषय आज घेण्याच्या मागचे तात्पर्य की एक 2-3 दिवसा अगोदर तिथल्या एका कंपनीला आग लागली। आग लागल्यानंतर तिथे काही पत्रकार लोक बातमी घेण्यासाठी गेले, तर तिथला जो स्वतःला मालक म्हणवणारा ऑन दी पेपर ही फॅक्टरी नाहीच, म्हणजे जर विचार केला तर कोणत्याही प्रशासकीय ज्या मान्यता पाहिजे त्या याच्याकडे कोणत्याही मान्यता नाही, ते आम्ही समोर सांगूच। तर तिथं कुशाल सहजरामानी नामक तो कंपनीचा कधी मालक सांगतो स्वतःला, कधी तिथला सप्लायर सांगतो, जे काही सांगतो बनवा बनवीचे सगळे। त्यांनी दोन पत्रकारांना धक्काबुक्की केली, काही जातीवाचक शिवा वगैरे दिल्या। त्या अगेन्स्ट रिपोर्ट केल्यानंतर पत्रकार लोकांनी त्यांच्या मागे पत्रकार संघ पण उभा राहिला आणि त्यामधले फिर्यादी होते विलास धनविजे यांनी कंप्लेंट केली, त्या अगेन्स्ट ॲट्रॉसिटीचा गुन्हा कुशाल सहजरामानीवर लागला। आज हा सगळा प्रकार जेव्हा उघडकीस आला आणि नंतर पत्रकार संघाच्या लोकांनी विविध डिपार्टमेंटची माहिती घेतली। सगळ्यात पहिली माहिती अशी आली त्या कंपनीला ग्रामपंचायतची परमिशन नाही, दुसरं प्रदूषण विभागाची परमिशन नाही, तिसरी MSCB कडून त्याला लाईन नाही, चौथं त्याच्याकडे जे झोन मधून ज्या पाणी येतं त्या पाणी नाही, त्या कंपनीत फायरची कोणतीच व्यवस्था नाही, की आग वगैरे लागल्यावर जे पहिली व्यवस्था पाहिजे फायरची तिथं कोणती व्यवस्था नाही। सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या कोणत्याही परमिशन नसताना ही कंपनी इतके वर्ष चालली कशी? तर ते देनवर। आता कोणकोणत्या डिपार्टमेंटला का देण दिल्या, जो कोणी यामध्ये आरोपी झालेला आहे तो नंतर पोलीस विभागाच्या याच्यात येईल समोर।
महत्वाची आम्ही काही ऑफिसेसला पत्रकार संघाच्या लोकांनी भेट देऊन जेव्हा या सगळ्या ऑफिसेसची माहिती घेतली, कुठलीही परमिशन नव्हती। हे एवढं राजरोज बसले कसं काय चालत होतं, तर राजकीय पक्षाच्या तो भाजप युवा मोर्चाच्या काही आजी माजी पदाधिकारी राहिलाय आणि आताही पदाधिकारी आहे। म्हणजे राजकीय वर्दस्त सत्ता जे जनतेने तुम्ही आम्ही दिली यायले हे अवैधरित्या काम करण्यासाठी असे म्हणायला हरकत नाही। हे लोकांच्या आरोग्यासोबत खेळत आहे, त्याच्यात जे कोणत्या डिपार्टमेंटनी देण घेऊन ह्या कंपन्या सुरू ठेवल्या त्यांचे परिवार या उमरेड शहरात राहतात। मग जे कोणते डिपार्टमेंटचे अधिकारी आहे त्यांच्याही परिवाराला त्याच्या काही त्या प्रदूषणाच्या इफेक्ट त्यांच्या फॅमिलीत नाही पडणार का? महत्वाचा विषय की हे सगळं अनलिगल पद्धतीने चालत असताना याच्यावर कोणत्याही डिपार्टमेंटनी काहीही हे नाही केलं। दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा सामाजिक संघटना आम्ही सातत्याने बातम्या घेतल्या आमच्या तुम्ही लिंक मध्ये बघू शकता त्या कंपनीच्या विरोधात, तेव्हा मग डेप्युटेशन दिल्यानंतर मागच्या वर्षी सिरियस म्हणून एसडीओ साहेबांनी तिथलं जे अवैधरित्या पाणी लाईन वगैरे वगैरे सुरू होती ते सगळं बंद केलं। 1 वर्ष काही नाही राहिला, आता 1 महिन्या अगोदर ती कंपनी सुरू झाली आणि पुन्हा त्यांच्या तो गोरखधंदा असा सुरू राहिला। आता जळल्यानंतर पत्रकार गेले असताना त्यांच्यासोबत धक्काबुक्की शिवीगाळ केल्या वगैरे वगैरे आणि तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला, मी इथला बॉस आहे वगैरे वगैरे। ते मगरुरी सगळी पोलिसांच्या समोर सुरू होती। पोलीस लोक का बघ्याची भूमिका घेत होती? पत्रकार जो समाजातल्या बातम्या सगळ्या तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवतो तोच आज सुरक्षित नाही आहे या उमरेड शहरात। का बरं? काही पत्रकार लोक काही पोलीस अधिकाऱ्यांकडे गेले, त्यांच्यासोबत दमदाटी करण्यात आली, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला का? तर तो राजकीय पक्षाचे हे आहे त्याचं काहीतरी दबाव असेल म्हणून। आता अॅट्रॉसिटी लागली आहे तरी आरोपीला अजून काहीतरी पकडलेलं नाही आहे आतापर्यंतच्या माहितीनुसार। महत्वाचे सगळ्यात मोठा यामधला विषय की हे सगळं इनलिगल पद्धतीनं सुरू सातत्यानं असतानाही का बरं इथला प्रशासकीय यंत्रणा कुंभकर्णाच्या झोपेत आहे? म्हणजे स्वतःच्या घरचे कोणी त्या धुराच्या याच्यात इफेक्टेड झाले असते, त्यांना बिमाऱ्या झाल्या असत्यावर जाग आली असते, पैशापोटी हा सगळा गोरखधंदा आतापर्यंत सुरू राहिला। राजकीय लोक महत्वाचे जे कोणी पहिले आमदार झाले असन आता आमदार झाले असन झोपेत राहत होते। पहिलेच्या आमदाराच्या काळामध्ये हे सगळे गोरखधंदे सुरू राहिले काहून? तर पक्षाच्या कोणीतरी पदाधिकारी कोणी म्हणजे हा इतका मोठा पदाधिकारी झाला की जनतेच्या समोर जाऊन याला तुम्ही प्रोटेक्ट करत होते। आताचे आमदार का करत आहे? झोपेत आहे। पत्रकारावर हल्ले होऊन राहिले आहे त्याच्या कंपनी, हे अवैधरित्या चालवणारी रवी इंडस्ट्रीजचे लोक जेव्हा पत्रकारावर हल्ला करते हे राजकीय लोक हे झोपेत आहे। कोण? म्हणजे या सगळ्या प्रकरणात या सांगण्याचे तात्पर्य असं की अवैधरित्या चालत असलेल्या पैसा द्या आणि काही करा आणि इथली यंत्रणा जाग केव्हा येणार? समोर येणाऱ्या काळात आम्ही काही डॉक्टर्स लोक जे कोणी फिर्यादी आहेत त्यांच्या बाईट्स, पत्रकार संघाच्या बाईट्स, त्या इफेक्टेड एरियातले काही जे लोक जे आम्हाला वारंवार फोन करून व्हॉट्सअप फेसबुकवर त्यांच्या त्या कंप्लेंट्स राहायच्या जग जाईल, ज्या याच्यावर अधिकारी होते का आता धुराचा इतका प्रकोप वाढलेला आहे, दम श्वास घ्यायला त्रास होत आहे, इथली अधिकारी यंत्रणा झोपली आहे का वगैरे वगैरे, प्रत्येक ग्रुपवर व्हॉट्सअपच्या हे सगळं चालत होतं। त्या सगळ्या लोकांच्या बाईट्स आम्ही पुढच्या भागात दाखवू आणि या जो कोणी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यावर अजूनपर्यंत जो पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तोही अजून नाही झालेला आहे। म्हणजे राजकीय दबाव अजूनही सुरू आहे या प्रकरणात हे दिसत आहे। जेव्हा कोणते पोलीस अधिकारी पत्रकाराला दमदाटी करतात तर सामान्य उमरेडची जनता त्यांच्यासोबत कशी वागणूक असेल हे पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
याकडे लक्ष द्यायला पाहिजे. धन्यवाद. द मॅथ्ससाठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.